श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गेल्या व्हिडिओमध्ये एका दादांचा मला असा प्रश्न आला की गुरुजी, आमच्या घरातील लहान मूल वारंवार चिडचिड करत आहे, अभ्यास देखील करत नाही, शाळेतील परीक्षेमध्ये त्याला यश देखील मिळत नाही आहे आणि घरामधील वातावरण देखील अशुद्ध झाले आहे आणि घरातील सर्व लहान मुले वारंवार कुठल्या ना कुठली गोष्टीवरून फार चिडचिड करत आहेत. तर त्यावर काहीतरी उपाय सांगा, जेणेकरून आमच्या घरातील लहान मुलांना परीक्षेमध्ये देखील यश प्राप्त होईल, तो स्वतःहून अभ्यास करत राहील आणि मोठ्या व्यक्तींचे सर्व म्हणणे ऐकेल. तर त्यावर एक छोटासा उपाय सांगतो. उपाय फार प्रभावशाली आहे. हा उपाय जर लहान मुलांनी केला नाही तर त्यांच्या नावाने त्याऐवजी घरातील मोठ्या व्यक्तींनी म्हणजेच त्या मुलाच्या आईवडिलांनी जरी हा उपाय केला तरी चालेल. उपाय फार छोटा आहे आणि प्रभावशाली आहे. आपल्याला काय करायचे आहे, घरातील गणपती बाप्पांच्या फोटोसमोर किंवा कुठल्याही गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपतीला म्हणजेच गणपती बाप्पांना आपल्याला लाल फूल, दुर्वा म्हणजेच हरळ आणि गुळ खोबरं हे गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. कारण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता मानलेली आहे. गणपती बाप्पांची सेवा केल्याने आपण बुद्धिमान बनतो, आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, आपल्या घरातील लहान मूल अभ्यास देखील करते, आपली बुद्धी देखील वाढते आणि घरातील लहान मूल चिडचिडपणा देखील कमी करतात. तर तो उपाय कसा आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण उपाय पाहायला मिळणार आहे. आपल्याला काय करायचे आहे, कुठल्याही गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा घरी गणपतीच्या फोटोसमोर बसून गणपती बाप्पांसमोर आपल्याला प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे 11 वेळेला पाठ करायचे आहेत. तर प्रज्ञाविवर्धन स्तोत्र कसे आहे, तर अशा पद्धतीने आहे. श्री गणेशाय नमः. अस्य श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्र मंत्रस्य सनत्कुमार ऋषिः स्वामी कार्तिकेयो देवता अनुष्ठुप छन्दः मम सकल विद्या सिद्ध्यर्थे जपे विनियोगः. श्री स्कंद उवाच. योगीश्वरो महासेनः कार्तिकेयोऽग्निनन्दनः स्कंदः कुमारस्सेनानी स्वामी शङ्करसम्भवः. गाङ्गेयस्ताम्रचूडस्य ब्रह्मचारी शिखिध्वजः तारकारी रुमापुत्रः क्रौञ्चारातीषडाननः. शब्दब्रह्मस्वरूपश्च सिद्धसारस्वतो गुरुः सनत्कुमारो भगवान् भोगमोक्षपदप्रभुः. शरजन्मागणाधीश पूर्वजो मुक्तिमार्गकृत् सर्वगणप्रणेता च वाञ्छितार्थप्रदर्शनः. 28 नामानि मदीयानि च यः पठेत् प्रत्यूषे श्रद्धया युक्तो मूको वाचस्पतिर्भवेत्. महामन्त्रयानीति मम नामानि कीर्तयेत् महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणा. इति श्री स्कंदपुराणे कार्तिकेय महात्म्ये प्रज्ञाविवर्धन स्तोत्रम संपूर्णम. प्रज्ञाविवर्धन स्तोत्र अशा पद्धतीने म्हणून झाल्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला साष्टांग नमस्कार करायचा आहे. मनातील इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि गणपती बाप्पांना सांगायचं आहे की हे गणपती बाप्पा, माझ्या मुलाच्या शाळेमध्ये त्या परीक्षेमध्ये त्याला यश प्राप्त होऊ द्या. किंवा त्या मुलाने देखील गणपती बाप्पांची प्रार्थना करायची आहे आणि गणपती बाप्पांना सांगायचं आहे, माझ्या शाळेतील परीक्षेमध्ये मला यश प्राप्त होऊ द्या. मी जो अभ्यास करतो तो अभ्यास माझ्या मनामध्ये कायमस्वरूपी राहू द्या आणि यश मला प्राप्त होऊ द्या. हा उपाय केल्याने नक्कीच आपल्याला यश प्राप्त होईल आणि गणपती बाप्पांची कृपाशीर्वाद आपल्यावर सदैव राहील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि या यूट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे व्हिडिओ आपल्यापर्यंत वारंवार पोहोचत राहतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.